मानकापूर भारतीय जनता पार्टीतर्फे जातेगाव पंचायत समिती गणातून उभा आहे। माझी निशाणी कमळ आहे व सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे जे आमच्या इच्छुक होते भारतीय जनता पार्टीचे टोटल सर्व इच्छुकांनी फॉर्म काढलेले आहे। आमचे ऐश्वर्याताई असन, आमचे अभिषेक गडीकर असन, आमचे काशीनाथ शिंदे असन, मनोहर दुधे असन, त्याच्यानंतर सुभाष बोडखे, श्रीराम बोडखे आणि निवृत्ती तर्टे, त्यानंतर निवृत्ती गाडेकर, प्रदीप गाडेकर, अरुण गाडेकर, काशीनाथ शिंदे असे भारतीय जनता पार्टीचे जेवढे इच्छुक होते, काही मित्र पक्षाचे होते, सर्वांनी फॉर्म काढून मला आणि माझ्या भारतीय जनता पार्टीला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व जातेगाव गणातर्फे सर्वांचे शतशः ऋणी आहे। मी त्यांना परत सर्व जनतेतर्फे आवाहन करतो की फॉर्म काढून परत आपली जबाबदारी वाढलेली आहे, त्यांनी परत ह्या सर्व प्रचाराचा नारळ आपल्या हातानं फोडावा व या विजयाचे शिल्पकार तेच राहतील। मी त्यांच्या सर्वांचे आभार मानून त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने पुढील सर्व कारभार आणि त्यांच्या आदेशाचं पालन करत आणि सर्व कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्तपणे इथं न बोलवताही उत्स्फूर्तपणे इथं सहभाग नोंदवला। हीच यशाची पायरी आहे, कारण की उमेदवार टेस्ट करून पाहतो की न बोलता किती जण येतात, बोलवल्यावर किती जण येतात। इथं एकालाही मी फोन नाही करता, मी चाचणी केली होती आज की खरंच किती जण मनापासून तळमळ करतात। आदरणीय नाना हरिभाऊ बागडे नाना, हरिभाऊ आपले राज्यपाल, राजस्थानचे राज्यपाल बागडे नानाचे यांचे आशीर्वाद, त्याच्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, तसेच आमच्या मतदारसंघाच्या अनुराधाताई चव्हाण, अतुलदादा चव्हाण, सुचितजी बोरसे तालुकाध्यक्ष, सुहासजी सिरसाट माजी तालुकाध्यक्ष, बाळासाहेब सोटम, नरेंद्र देशमुख, आप्पा पाटील काकडे साहेब, ऐश्वर्याताई गाडेकर जिल्हाध्यक्ष, यांचे सर्वांचे मी आभार मानतो। तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे? मी विकासाचा मुद्दा घेऊन जाणार। आमच्याकडे रस्त्याची अडचण आहे, छोट्या छोट्या नालाबंडिंगची आवश्यकता आहे, पाण्याची समस्या आहे, शुद्ध पाण्याची, त्याच्याबरोबर शेतकऱ्याच्या ज्या गायगोठे असन, सिंचनाच्या विहिरी असन, वैयक्तिक लाभाच्या ज्या गोष्टी असन त्या करण्याचा मी 100% प्रयत्न कराल। आणि जे समस्या नागरिक घेऊन येतील त्या समस्यासाठी मी अहोरात्र सर्वांना बरोबर घेऊन काम करेन। मी याच्यामध्ये जात पाहणार नाही, धर्म पाहणार नाही, पंथ पाहणार नाही, सर्वांना सोबत घेऊन चालेल, एवढं मी या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? ह्या निमित्ताने मी मतदारांना सांगतो की बाबा मला आपण भरघोस मताने, प्रचंड मताने मला विजयी करावे। माझ्यासोबत लंकाताई आप्पासाहेब पाटील काकडे ह्या जिल्हा परिषदला उभ्या आहेत, त्यांना व मला दोघांची निशाणी कमळ आहे, त्या निशाणीवर शिक्का मारून आपण त्यांना आम्हाला दोघाला प्रचंड मताने विजयी करावे, मी असे आव्हान करतो। आपलं नाव? मी विनोद भीमराव मानकापे, मुक्काम पोस्ट जातेगाव, माजी तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। ओके। सांडू दामू राठोड, राहणार लोहगड नांद्रा, भारतीय जनता पार्टीचा माजी ओबीसी शेरचा तालुका अध्यक्ष। भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांचा असं गैरसमज आहे की नवीन उमेदवाराला, बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते, असं काही लोकांचं गैरसमज आहे। पण आज खरोखरच एकनिष्ठ आणि जुने कार्यकर्ते, त्यांना आज बागडे नाना व अनुराधाताई यांच्या आशीर्वादानं व भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ राहिलेले विनोदजी मानकापे, पडतीच्या काळामध्ये यांनी खूप अशा मेहनतीनं पक्ष या तालुक्यात टिकून ठेवला आणि आज त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली। म्हणून जातेगाव गणातील सर्व कार्यकर्ते आणि जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आज उत्साह दिसून येत आहे। म्हणून विनोदजी मानकापे यांना भरभरून असं यश मिळणारच आहे आणि 100% ते विजय होणारच आहे। जनता पार्टीचे पंचायत समितीचे आमचे अधिकृत उमेदवार विनोदांना मानकापे यांना खरं म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहे अगदी लहान मुलांनीसुद्धा त्या समस्या अण्णाला सांगाव्या आणि अण्णांनी त्या ऐकाव्यात
अशा पद्धतीचं आमचं जे पंचायत समिती जातीगानाचं गावगानाचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम म्हणजे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. गेल्या 30 ते 40 वर्षापासून भाजपची सेवा करत आलेलं हे जे व्यक्तिमत्व आहे याला खऱ्या अर्थानं न्याय भेटला असं मला व्यक्त करावं वाटतं. म्हणजे माझा जो आनंद आहे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळं माझ्या भावना ज्या व्यक्त होतात समजा तर आमचे जे अण्णा आहे ते प्रचंड बहुमताने विजय होतील आणि वरती लंकाताई आप्पासाहेब काकडेचे तर जिल्हा परिषदेसाठी उभे. तर कमळ हीच आमची निशाणी, कमळ हाच आमचा नेता आहे. तर त्या नेत्याला जनतेनं जास्तीत जास्त प्रमाणात निवडून द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो. धन्यवाद.